राज्य सरकारचा आरटीई प्रवेश प्रक्रिया चालू झालीच पाहिजे। सरकारचं करायचं काय? खाली मुंडावर पाय। करायचं काय? खाली मुंडावर पाय। चालू झालीच पाहिजे। प्रक्रिया चालू झालीच पाहिजे। सरकारचं काय? खाली मुंडावर पाय। शिक्षण मंत्र्यांचं करायचं काय? खाली मुंडावर पाय। सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हम तुम्हारे साथ हैं। जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद। सर, आज तुम्ही आंदोलन केलेलं आहे, काय मागण्या आहेत, काय संदर्भात आपण आज निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना? राज्यातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा या राज्य सरकारने आणि या शिक्षण मंत्र्यांनी लावलेला आहे। आरटीईची जी प्रवेश प्रक्रिया आहे त्याबाबत राज्य सरकारने अत्यंत चुकीचा निर्णय घेतलेला आहे। काही संस्था कोर्टामध्ये गेल्या आणि कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली आहे की राज्य सरकारने जो आदेश लागू केला आहे तो शिक्षण हक्क विरोधी आहे, तात्काळ तो आदेश परत घ्यावा असं कोर्टाने सांगितलेलं असताना देखील आजपर्यंत राज्य सरकारने तो आदेश परत घेतला नाही। त्याच्यामुळे राज्यातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। आरटीईच्या मार्फत जे 25% कोटा असतो त्याची प्रवेश प्रक्रिया न्यायालयामध्ये रखडली गेलेली आहे। याच्यामुळे ज्यांनी आरटीचे फॉर्म भरलेले आहेत अशा पालकांना आणि विद्यार्थ्यांना वाटतं की आपल्या मुलाचं आता भवितव्य काय असेल, त्यांना म्हणजे त्यांचं मानसिक खच्चीकरण होत आहे, विद्यार्थ्यांचं पण होत आहे आणि पालकांचं पण होत आहे। आज शाळा चालू होऊन जवळपास 15 दिवस झालेले आहेत। विद्यार्थ्यांना चिंता वाटते आणि पालकांना चिंता वाटते की या वर्षी आपल्या मुलाला ऍडमिशन मिळेल का नाही आणि आपल्या मुलांची कुठेतरी शैक्षणिक अडचणी होईल, म्हणून पूर्ण पालक या राज्यातील विद्यार्थी असतील पूर्ण चिंतेत आहेत। आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की तात्काळ हा राज्य सरकारचा आदेश परत घ्यावा आणि या राज्यातील जी आरटीईची परीक्षाचा प्रवेश प्रक्रिया आहे ती सुरळीत चालू करावी, अन्यथा आम्ही या ठिकाणी आज शिक्षण मंत्र्याचं खाली मुंडकं वर पाय आणि राज्य सरकारचं खाली मुंडकं वर पाय करायचं धोरण या ठिकाणी आम्ही शिवसेनेने अवलंबलं। पुढल्या आंदोलनाची भूमिका काय आपली? ते सांगितलंय की आम्ही जर आरटीई परीक्षा प्रवेश प्रक्रिया सुरळीत जर चालू नाही झाली तर आम्ही या महायुतीतील जे मंत्री आहेत त्यांना आम्ही रस्त्यावर फिरून जाणार।